नमस्कार. योगियांचा देव मज सापडला, थोर लाभ झाला एकाएकी. एकाएकी एक त्रैलोक्य नायका, देखिला सन्मुख चोहूकडे. चोहूकडे देव नित्य निरंतर, व्यापुनी अंतर समागमे. समागम मज रामाचा जोडला, वियोग हा केला देशधडी. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संस्कृत संस्कृती संशोधिका अर्थातच संत्रिका विभागाच्या वतीने मी प्रीती चंद्रचूड आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेअंतर्गत संस्कृत संस्कृती संशोधिका संत्रिका विभाग गेली 48 वर्षे संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृती या प्रमुख क्षेत्रात संशोधन, ग्रंथ प्रकाशन, प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन करीत आहे. ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने सर्वांसाठी पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात, भारतभर व भारताबाहेरही महिला व पुरुष पुरोहितांमार्फत विविध संस्कारांचे पौरोहित्य केले जाते. अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 म्हणजे उद्या होणाऱ्या कार्यक्रमामुळे भारतभर रामचरित्राबद्दल सध्या सर्व वयोगटातील व सर्व स्तरातील लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने अक्षर राम हे एक आगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. कैलासवासी डॉक्टर ग. ना. साठे यांनी भेट दिलेल्या विविध भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ रामायण ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. संत्रिकेतर्फे हा सर्व संग्रह आपण सर्व अभ्यासकांसाठी, जिज्ञासूंसाठी, संशोधकांसाठी खुला करू इच्छितो. ह्या ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच आपण 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले. पहिल्या दिवशी डॉक्टर अंबरीश खरे यांनी रामकथेचा विश्वसंचार या त्यांच्या व्याख्यानातून देशविदेशातील रामायणांचा प्रसार याबद्दल श्रोत्यांना माहिती करून दिली. दुसऱ्या दिवशी सुलेखनकार श्री अच्युत पालव यांनी सुलेखनातून श्रीराम अशी सेवा रामचरणी अर्पण केली. श्री प्रणव गोखले यांनी रामकथेची अनंत रूपे या त्यांच्या व्याख्यानातून भारतभरामध्ये वेगवेगळ्या पंथांमधून, भाषांमधून व धर्मांमधून रामकथेचा प्रसार कसा झाला याचा बोध करून दिला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज डॉक्टर सौ आरती दातार या भूलोकीचे अमृत या त्यांच्या व्याख्यानातून आपल्यासाठी रामकथा ही कशी अमृतकुंभ आहे हे समजावून सांगणार आहेत. प्रथम आजच्या आपल्या वक्त्यांचे स्वागत करूया. मी वाचस्पती भाग्यश्रीताई हर्षे यांना विनंती करते की त्यांनी भारतीताईंचे स्वागत करावे. आता आजच्या कामाचे प्रास्ताविक भाग्यश्रीताईंनी करावे अशी विनंती मी ताईंना करते. नमस्कार. आजच्या या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी आपल्या सर्व राम भक्तांचं, रसिक श्रोत्यांचं ज्ञानप्रबोधिनीतर्फे आणि संस्कृत संस्कृती संशोधिकेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. माननीय आरतीताई, मनीषाताई, माननीय विसूभाऊ या सगळ्यांना वंदन करून प्रास्ताविक करते. नमस्कार. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम माम उद्धर. आपल्याला सर्वांना परिचित असलेला हा श्लोक, किंबहुना रामाला अशी प्रार्थना आपण सगळेजण रोजच करत असतो. प्रभू श्रीराम हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात विराजमान झालेलं असं आदर्श दैवत आहे. किंबहुना श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय जीवनात अनन्यसाधारण स्थान मिळवलेले आहेत. आमच्या जीवनाचं ते एक अधिष्ठान आहे.
भारतीय परंपरेचे पूजनीय, वंदनीय, अनुसरणीय असे तेजस्वी प्रेरणास्रोत आहेत. कारण समाज जीवनात लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. आणि म्हणूनच रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ म्हणजे आमच्या भारतीय जीवन प्रणालीचं अविभाज्य अंग आहे. वाल्मिकींची रामकथा हजारो वर्षांपासून आपल्याला दिशा दाखवत आलेली आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील सर्व देशात, सर्व भाषात रामकथेचा प्रसार झालेला आहे. रामाची मंदिरं अनेक देशात आहेत, कारण राम हे अनेकांचं आराध्य दैवत आहे. आम्हा भारतीयांचं तर ते निरंतर आदर्श आहेतच. त्यांनी आमचं सारं जीवन व्यापून टाकलेलं आहे. किंबहुना प्रभू श्रीराम ही हिंदू तनमनाची अस्मिता आहे म्हटलं तरी चालेल. महर्षी वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेने निर्माण केलेलं महान व्यक्तिमत्व म्हणजे प्रभू रामचंद्र. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श राजा, इतकंच काय आदर्श शत्रूही हे त्यांच्या जीवनाचे असामान्य पैलू आहेत. श्रीरामांचं जीवन म्हणजे भावना आणि कर्तव्य यांचा विलक्षण संग्राम आहे. आणि या संग्रामामध्ये नेहमीच भावनेवर कर्तव्याचा विजय झालेला दिसतो. उत्तम नीतिमत्ता, कठोर कर्तव्यपालन, आदर्श विवेकबुद्धी, उत्तम योजकत्व, उत्तम संघटन कौशल्य, अद्वितीय धर्मपरायणता, असामान्य कर्तृत्व, आदर्श राजनीती, प्रजाहितवत्सलता असे किती म्हणून पैलू सांगावेत. त्यांचे सर्वच गुण मनाला मोहवून टाकतात. कर्तव्याची, पराक्रमाची, सदाचरणाची प्रेरणा देतात. श्रीरामांच्या जीवनातील कुठलाही प्रसंग तितकाच उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा तेजस्वी पैलू कोणता तर मला वाटतं त्यांचं मातृभूमीवरचं प्रेम. लंकेवर विजय मिळवूनही आपी स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असा अभिमानाने सांगणारे श्रीराम हे आमचे आदर्श आहेत. त्यांचं शौर्य, त्यांचं सामर्थ्य, आदर्शवाद, कर्तव्यनिष्ठा, नीतिमत्ता हे सगळे गुण प्रत्येकाने अनुसरावेत. प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध व संपन्न व्हावे हीच प्रेरणा घेऊन उद्या श्रीरामांच्या मंगल पावन मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. प्रभू रामचंद्रांचे भव्य, सुंदर, नेत्रदीपक दिव्य असे मंदिर अयोध्येमध्ये साकारले आहे. ते राम मंदिर आणि त्यामध्ये विराजमान झालेले प्रभू श्रीराम जगाला आदर्श, न्यायी, सुखी जीवनाचे दर्शन घडवतील व आपल्या हिंदू राष्ट्राला वैभवाप्रत नेतील यात मुळीच शंका नाही. कठीण काळातून देशाला बाहेर काढण्यासाठी समर्थ रामदासांनी शक्ती व भक्तीचं प्रतीक असलेल्या श्रीरामांची उपासना समाजाला दिली. आजच्या काळातही उपासनेची गरज आहेच, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की राम काय किंवा कृष्ण काय ही नुसती पूजा करण्याची, स्तोत्र पठण करण्याची, उत्सव सोहळे साजरे करण्याची दैवत नाहीत, तर त्यांच्या विचारसरणीची, त्यांच्या आचरणाची, जीवनमूल्यांची आपल्या जीवनात आपण कशी जोपासना करतोय, कशी योजना करतोय आणि आपलं व समाजाचं जीवन कसं कृतार्थ होईल, कसं समृद्ध परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतोय हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं त्यासाठी प्रभू रामांच्या गुणांचं स्मरण हे वारंवार व्हायला हवं. एकनाथ महाराज म्हणतात, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. ही श्रवणीय चरित्र ऐकताना त्यांच्या संपन्न गुणांची चर्चा तर व्हायलाच हवी, पण अनुकरणाची प्रेरणाही मिळायला हवी. किंबहुना हाच उद्देश चरित्रकथनामध्ये असायला हवा. समर्थ रामदास म्हणतात, आम्हा ये प्रपंची कोणी नाही सखा, एका रघुनायका वाचोनिया. ते म्हणतात, राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. आपल्या गुणांना बळ देणारं, आपल्या मनाला शांतवणारं, आपल्या मनाची उदासीनता, उद्विग्नता दूर करणारं हे राम नामरूपी अमृत रसायन आहे. आणि ती आमच्या जीवनाला नवचैतन्य देणारी अशी संजीवनी आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये अनेक संत सत्पुरुषांनी
नाम महात्म्याला महत्त्व दिलं. गोंंदावलेकर महाराजांसारख्या सत्पुरुषांनी रामनामाचा महिमा अखंड चालू ठेवला. आता तर आपण गेले काही दिवस हा अनुभव घेतच आहोत की सगळीकडे वातावरण राममय झालेलं आहे. मरगळलेल्या समाज जीवनात परत एकदा उत्साह संचारलाय, चैतन्य पसरलंय. याच दुग्ध शर्करा योगाचा लाभ आजच्या व्याख्यानातून आपण घेणार आहोत. त्यातूनच आपल्याला रामायणातील मार्गदर्शक संजीवनी मिळणार आहे आणि तिचा लाभ घ्यायला आपण सगळेजण उत्सुक आहोत. तो आपण थोड्याच वेळात घेऊया. जय तू भारतम, जय तू अयोध्या, जय तू श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता आपल्या आजच्या वक्त्या डॉक्टर सौ आरती दातार यांची ओळख करून घेऊया. आरतीताई या संस्कृतचे विद्वान पंडित प्राध्यापक राणा गद्रे यांची कन्या व ज्येष्ठ व्यायामतज्ञ त्यांच्याबरोबर आज आलेले आहेत डॉक्टर अरुण दातार यांच्या पत्नी आहेत. त्या MA MPhil PhD आहेत. आरतीताईंनी 30 वर्षाहून अधिक काळ वरिष्ठ महाविद्यालय व 20 वर्षाहून अधिक काळ पदव्युत्तर विभागातून अध्यापन केले. आरतीताईंनी PhDच्या विद्यार्थ्यांना गाईड म्हणून मार्गदर्शनही केले आहे. आरतीताई 2008 मध्ये निवृत्त झाल्या त्यांच्या अध्यापनाच्या क्षेत्रातनं, जे आपण म्हणूयात की नेहमीचं आपलं क्षेत्र रोजचं ऑफिस या कॅटेगरीत मोडणारं. पण त्यांचं लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम त्याच्या पुढे जास्ती जोमाने सुरू झालं. त्यानंतर 2008 मधल्या निवृत्तीनंतर ताईंनी संत साहित्य, संत चरित्र यांच्या प्रचारासाठी विनामूल्य अभ्यासवर्ग आणि उपक्रम घेतले. आरतीताईंनी श्री ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, मनाचे श्लोक, करुणाष्टक, ताटीचे अभंग, हरिपाठ इत्यादीवर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर 500हून अधिक व्याख्यानं, प्रवचनं व व्याख्यानमालांमधून श्रोत्यांना आनंद दिला. आरतीताईंचे 200-250हून अधिक लेख, 10 शोधनिबंध, 10हून अधिक ग्रंथ लेखन असं लेखन आणि साहित्यामधलं योगदान आहे. 1983 मध्ये MPhilच्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार ताईंना मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत ताईंना अनेक समित्या व संघटनांकडून पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. आत्ता भाग्यश्री ताईंनी जे सांगितलं की रामाचं नाम हे नुसतं घेण्याचं नाही, पण ते आपल्याला अनुभव आपला घेताना मार्गदर्शन करणार असतं, असं ताईंनी स्वतःच्या आयुष्यात केलेलं आहे. रामाला वनवास जेव्हा झाला तेव्हा सीतामाई त्यांच्याबरोबर गेल्या. ताईंच्या आयुष्यात एक घटना अशी आली की त्यावेळेला अरुण सरांबरोबर तो वनवास सीतेमाईसारखा त्यांनी पण पूर्ण केलेला आहे. आणि कदाचित म्हणूनच 500हून अधिक जेव्हा व्याख्यानं दिली तेव्हा ती व्याख्यानं त्या म्हणतात मी संवाद रूपाने देत असते. तर असं आरतीताईंना मी विनंती करते की आजच्या रामकथा भूलोकीचे अमृत या त्यांच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संत्रिका यांच्या वतीने जी अक्षरराम म्हणून व्याख्यानमाला सुरू आहे आणि त्यात मला एक 3रं पुष्प गुंफायची जी सुवर्ण संधी त्यांनी दिली त्याबद्दल या ज्ञान मंदिरात मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आपल्याशी संवाद साधायची संधी दिल्याबद्दल अत्यंत मनापासून आभार मानते. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या मनातला या संस्थेबद्दलचा जो आदरभाव आहे तोही व्यक्त करते. आपला आजचा विषय आहे रामायण भूलोकीचं अमृत. आणि हे अमृतकण वेचण्यासाठी आलेले आपण सगळे रसिक श्रोते आपल्या या अंतःकरणातल्या रामतत्वाला अत्यंत मनापूर्वक वंदन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. प्रबोधिनीतर्फे आत्ता हा उपक्रम जो सुरू केलेला आहे की सगळ्या भाषातले रामायण ग्रंथ
आणि त्याचं प्रदर्शन आणि ही 3 दिवसांची व्याख्यानमाला आणि त्याचा लाभ घेणारे हे सगळे पुणेकर. पुण्यात एकाच वेळेला माझ्या मते इतके उपक्रम, इतकी व्याख्यानं, इतकी प्रवचनं सतत सुरू असतात की पुणेकरांना असा प्रश्न पडतो की कुठे जावं नेमकं. पण मला वाटतं प्रबोधिनीकडे ज्यांची पावलं वळतात त्यांना ज्ञानाचे कण वेचण्याचा एक ध्यास मनात असतो आणि म्हणून आपोआप पावलं मला वाटतं इकडे वळतात. उद्या 22 जानेवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या निमित्ताने 500 वर्षांचा वनवास मला वाटतं संपलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आपण अयोध्येतच फक्त नाही तर सगळीकडे साजरा करतोय. माझ्या मते तुकाराम महाराजांच्या भाषेत आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी आपल्या सगळ्यांची भावोत्कट अवस्था झालेली आहे आणि या अवस्थेत आपल्याला हा जो आनंद आहे तोही परत असाच साजरा करता येतो आणि त्यामुळे आधी आपल्या सगळ्यांच्या मनातला हा आनंद व्यक्त करणारी एक कविता सादर करते आणि मग माझ्या विषयाकडे वळते. माझ्या दृष्टीने कवितेचं शीर्षकही मी तसंच दिलेलं आहे, श्रीराम स्वगृही आले. डहुळले पात्र शरयूचे, हे तेज उजू उजू झाले. आकाश कुशीला आले, श्रीराम स्वगृही आले. सोशिला ताप ज्वालांचा, वनवास किती शतकांचा. सामना करून दुरितांचा, राईवर फुटले स्वप्न फुलांचे झेले. श्रीराम स्वगृही आले. दुःखमुक्त क्षितिजे झाली, दुःखमुक्त क्षितिजे झाली. सैलावत पांगत गेली, झडझडती कुंपण जाळी. प्राणात मातीच्या येती, गर्भ उमाळे. श्रीराम स्वगृही आले. या अपूर्वशा शक्तीचा, या अपूर्वशा शक्तीचा हुंकार व्यापते वाचा. हा अनुभव नवलाईचा, अंगाई घेते मनात पाळण झोले. श्रीराम स्वगृही आले. हा उत्सव संस्कृतीचा, हा उत्सव संस्कृतीचा, भारतीय वैश्विकतेचा, गाभारी वेदरुचांचा. मंत्राच्या घोषे विश्व राममय झाले. श्रीराम स्वगृही आले, श्रीराम स्वगृही आले. हा खरंच आपल्या मनातला आनंद हा किती आहे याला मोजपट्टीही कुठलीही आपल्याला लावता येत नाही. खूप मोठं खरं सांगायचं तर रामायणावर बोलणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं आहे. पण तरी देखील ज्ञानेश्वर माऊलींनीच आपल्या भक्तांना असं अत्यंत लळीवाळपणे सांगितलेलं आहे की जरी आपल्याला राजहंसासारखं डौलानी चालता येत नसलं तरी चालायचंच नाही का. कोकिळेसारखा गळा नसला म्हणून गायचंच नाही का. तर माऊली आपल्याला अत्यंत लढीवाळपणे असं सांगते की आपल्या सुरात, आपल्या तालात आपण सतत गात राहायला पाहिजे. त्यामुळे गाता गळा हा आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मनावर केलेला संस्कार. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते, प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन होते आणि त्यांच्याच आशीर्वादाने माझ्या विषयाकडे वळते. मुळातच हा विषय निवडीमागचं हे कारणच असं आहे की अमृतकण हा अमृताचा कुंभ आहे आणि ह्या अमृताच्या कुंभातले काही अमृतकण वेचणं हे खरंच आपल्या भाग्याचं लक्षण आहे. मला एक रामायणातलाच अगदी अखेरचा प्रसंग इथे सांगावासा वाटतो की अमृताचा प्रभाव, अमृताचा परिणाम हे अमृत जरी एक असलं तरी ते कण वेचणारं मन कसं आहे त्याच्यावर त्याचा परिणाम हा अवलंबून असतो. लंकेत रावणाचा वध झालेला आहे आणि त्यानंतर सीतामाईला परत आणण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी म्हणजे रावणाचा वध म्हटल्यानंतर एक राक्षसी वृत्ती, एक अहंकार वृत्ती संपून गेलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांवर पुष्पवृष्टी होती आणि त्या पुष्पवृष्टीच्या वेळेला साक्षात इंद्र हजर झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र इंद्राला असं सांगतात की अमृत कुंभ घेऊन या. श्रीराम हे इतके सगळ्यांवर प्रेम करणारे, माया करणारे, कनवाळू
आणि त्यामुळे इंद्राला असं वाटतंय की हा परत रावणाला जिवंत करतोय की काय. आणि म्हणून मनात एक थोडीशी धास्ती आहे की खरंच अमृतकुंभ जाऊन आणावा की नाही. पण प्रभू रामचंद्रांची आज्ञाही मोडणं शक्य नाही आहे आणि म्हणून इंद्र अमृतकुंभ घेऊन आलेला आहे. आणि त्यांनाच सांगितलं जातं की हे अमृताचे कण सगळीकडे तुम्ही शिंपडा. आता कोण कोण अमृताचे कण शिंपडून जिवंत होतं आहे आणि काय होतं आहे याची खूप उत्सुकता सगळ्यांच्या मनात होती. आणि वानरांच्या अंगावर आणि राक्षसांच्या अंगावर हे अमृतकण शिंपडले गेले. आणि खरंच आश्चर्याची गोष्ट अशी की कोण जिवंत झाले आणि कोणाला सद्गती मिळाली. ज्यांच्या मुखात अखेरच्या श्वासापर्यंत रामनाम होतं ते जे सगळे राक्षस आहेत त्यांना सद्गती मिळाली आणि जे सगळे वानर होते ते परत जिवंत झाले. याचं कारण अर्थातच विचारलं गेले तर रामायणाचा प्राण असलेले हनुमंत अशा वेळेला पुढे आले आणि हनुमंतांनी असं सांगितलं की हे सगळे जे राक्षस होते ते सतत म्हणत होते की राम कुठे, राम कुठे, राम कुठे. नकळत त्यांच्या मुखातून शेवटच्या श्वासापर्यंत रामनाम घेतलं गेलं आणि त्यामुळे त्यांना सद्गती मिळाली. आणि ही सगळी आपली जी वानर सेना होती ती सतत शेवटपर्यंत म्हणत होती रावण कुठे, कुंभकर्ण कुठे. त्यामुळे सतत त्यांच्या मुखातून अखेरच्या श्वासापर्यंत रावण आणि कुंभकर्ण यांची नावं येत होती. त्यामुळे त्यांना परत जन्म मिळाला. सांगायची गोष्ट एवढीच आहे की अमृताचा कुंभ, रामायणातले प्रसंग, त्यातल्या व्यक्ती या सगळ्यांच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. पण तरी देखील त्यातले कुठले कण आपण वेचायचे, आपला अधिकार काय आहे, आपली मानसिकता काय आहे, आपल्याला नेमकं जीवित कार्य करताना कशा कशाचा उपयोग होणार आहे आणि कोणाकोणाचं सहकार्य घ्यायचं आहे यावर त्यातले अमृत कण कसे वेचायचे ते पूर्णपणे अवलंबून असतं. वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करताना अभ्यास हा शब्दही खरं तर उच्चारणं अवघड आहे. इथे हर्षेताई बसलेले आहेत ज्यांचं रामायणावरच त्यांनी PhD केलेलं आहे. पण तरी देखील मला वाल्मिकी रामायणातले जे प्रसंग किंवा जे व्यक्ती, त्या व्यक्तींचं त्या प्रसंगात वागणं हे सगळं जे माझ्या मनाला भावलं ते मला अमृत कण वाटले. वास्तविक रामायण हा माझ्या दृष्टीने एका जन्मात अभ्यासाचा विषय नाही. मुळात रामायण हातात धरायलाच काहीतरी बैठक पाहिजे, काहीतरी साधना पाहिजे, काहीतरी तपश्चर्या पाहिजे, तरच आपण रामायण हातात धरू शकतो. रामनामाचा अखंड आपण जप करू शकतो आणि मग तो जप कसा फळतो याचं आपल्याला प्रत्यंतर येतं. त्यामुळे रामायणातले नेमके प्रसंग मला भावलेले कुठले. मुळातच रामायण हे भूलोकीचं अमृत आहे. भूलोकीचं अमृत म्हणायचं कारण माझ्या मनात असं आहे की शतकोटी अभंग आणि देव, दानव आणि मानव यातलं प्रत्येकाला असं वाटलं की रामायण हे माझं आहे. माझी त्याबद्दलची जी जवळीक आहे ती सगळ्यांना समजायला पाहिजे आहे. आणि त्यांच्यात एक काही प्रमाणात वाद निर्माण झाले आणि प्रत्येकजण म्हणालेलं की रामायण माझं आहे. आणि मग नेमकं रामायण कोणाचं आहे यासाठी तिघही जण हे महादेवांकडे गेलेले आहेत. गोष्टीरूप रामायण आहे, पण माझ्या मते गोष्टी या फक्त रंजनासाठी कधीही नसतात. हसविता हसविता शिकविते रे अक्कल, त्यातनं काहीतरी आपल्याला बोध घ्यायचा असतो. त्यामुळे तिघही जण भगवंताकडे गेलेले आहेत. त्यांना आपल्या मनातला प्रश्न सांगितला की देव, दानव, मानव आम्हाला आमचंच रामायण वाटतं आणि दुसरे असं कसं म्हणतात की आमचं आहे. याचं कारणही असं होतं की राम हा विष्णूचा देहधारी अवतार. त्यामुळे माणसांना, मानवाला असं वाटलं की नक्की रामायण आपलंच आहे. त्यात रावण हाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे दानवांना असं वाटलं की रामायण आपलं आहे आणि देवांनाही असं वाटलं की हा विष्णूचा 7वा अवतार आहे.
त्यामुळे रामायण आपलंही आहे. मग आता काय करायचं, तर महादेवांनी या तिघांना या भूलोकीच्या अमृताच्या श्लोकांची समान वाटणी करून दिली. शतकोटी रामायण. त्यामुळे माझ्या मते 33 कोटी, 33 लाख, 33,000 आणि 333 अशा श्लोकांची समसमान वाटणी भगवंतांनी करून दिली. उरला एक श्लोक. अनुष्टुप छंदात हे सगळे रामायण असल्यामुळे त्यात अक्षर 32, ती 10 तिघांना वाटून दिली आणि उरली ती फक्त 2 अक्षरं, शतकोटीचं बीज असलेली राम. ही 2 अक्षरं उरली आणि ती मात्र महादेवांनी स्वतःकडे ठेवून घेतली आणि त्याचं देव, दानव आणि मानव यांना काहीच माझ्या मते वाटलं नाही. असं हे शतकोटीचं बीज असलेलं ज्या रामनामाचं महत्त्व साक्षात महादेवांनाही वाटलं, ते रामनाम मला वाटतं आपल्या प्रत्येकाने आपल्या जिभेवर सरस्वतीच्या रूपाने गोंदून ठेवायला पाहिजे. कारण रामनाम ज्याने घेतलं, नाम ज्याने घेतले, सर्व काळ गोड झाला त्याचा अंतकाळ. त्यामुळे सगळ्या संतांनी, समर्थ रामदास स्वामींनीही आपल्याला असं सांगितलेलं आहे की शेवटचा श्वास हा नामातून सुटायला पाहिजे. पण नामातून शेवटचा श्वास सुटण्यासाठी आयुष्यभर रंगीत तालीम करत राहायला पाहिजे. असं एकदम काही शेवटचा श्वास नामातून सुटणार नाही आहे. त्यामुळे आयुष्यभर हे अमृतमयी नाम घेणं आणि त्याचं महत्त्व समजण्यासाठी रामायणातले कण वेचणं. त्यामुळे रामायणातल्या रामाची भेट होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे समर्थ सांगतात. रामायणातल्या काही व्यक्तिरेखां प्रसंग याच्या माध्यमातून मी हे कण वेचायचा प्रयत्न करते. समर्थांना वयाच्या 8व्या वर्षी रामदर्शन झालेलं आहे. एवढी त्यांची तपश्चर्या, गेल्या जन्मीची पुण्याईन संबंध त्यांच्या त्या खानदानाची ती पुण्याई होती. रामरायांनी दर्शन दिलं, पण सोपवलं मात्र कोणाच्या हाती, तर हनुमंताच्या हाती सोपवलं. आणि त्यातून आपल्यासारख्या भाविकांच्या, प्रापंचिकांच्या मनावर एक फार मोठा संस्कार यातून असं होतो की रामरायाच्या भेटीशिवाय आयुष्यात आनंद नाही. कारण राम म्हणजे आनंद, राम म्हणजे उत्साह, राम म्हणजे कीर्ती, राम म्हणजे पराक्रम, राम म्हणजे सर्वस्व आदर्श. आणि त्यामुळे रामरायाची जर का भेट व्हायची असेल तर आपल्याला, आपण आणि रामराया याच्यातला मध्यस्थी कोण आहे, तर तो हनुमंत आहे. आणि या हनुमंताची माझ्या दृष्टीने सगळ्या काळात गरज आहेच आहे. आत्ताच्या काळात तर हनुमंताची शक्ती म्हणजे दास्य भक्तीही हवी, पराक्रमही हवा. म्हणजे भक्तीला शक्तीची जोड तर हवीच हवी. कारण शरीर हे मंदिर आहे, व्यायाम ही त्याची पूजा आहे आणि सौष्ठव हा त्यापासून मिळणारा आपल्याला प्रसाद आहे आणि तो प्रसाद आपल्याला वाटायचा आहे. त्यामुळे रामापर्यंत जर का आपल्याला पोचायचं असेल तर हनुमंतासारखं माध्यम आणि बाकीही रामायणात आलेली सगळी व्यक्तिचित्र ही तितकीच आदर्श कशी आहेत. माझ्या मते आत्ताच्या काळावर मी फार काही बोलत नाही, कारण आत्ताचा काळ काय हे आपण सगळं बघतो आणि अशा इतक्या सुंदर व्यासपीठावर उभं राहून नकारात्मक भाषा नसावी. त्यामुळे आत्ताच्या काळाबद्दल मी बोलत नाही आहे अजिबात. पण तरी देखील आत्ताच्या काळात आपली भारतीय संस्कृतीचा, वैभवशाली संस्कृतीचा कणा असलेली जी कुटुंब संस्था आहे ती काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात लटपटीत होती आहे की काय, हा फार मोठा एक प्रश्न आहे. जे खरंच आपल्या संस्कृतीला सुरुंग लावणारा हा प्रश्न आहे की काय. आणि ती संस्कृती कशी टिकवायची, आपल्या कुटुंबातली सगळी नाती, समाजाशी आपली असलेली काहीतरी बांधिलकी, देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती, ही सगळी प्रत्येकाला किती आवश्यक आहे. हे सगळे संस्कार जर का कशात होत असतील
तर ते रामायणातनं आपल्या मनावर संस्कार होतात. त्यामुळे रामायणात नाती एकमेकांनी कशी जपलेली आहेत. मला इथे बहिणाबाई चौधरीच्या कवितेची एक ओळ आठवते. बहिणाबाई असं म्हणते की जोडता तोडलं त्याला नाते म्हणू नये. एकदा ते जोडलं गेलं ना तर ते आयुष्यभरासाठी असतं. ते कसं जपायचं असतं, ते कसं वाढवायचं असतं, ते प्रेमाच्या कोंदणात, निरपेक्ष प्रेमाच्या कोंदणात कसं बसवायचं असतं. आणि ते निरपेक्ष प्रेम असेल ना तरच एकमेकांना 4 गोष्टी सांगायचा अधिकार मिळतो, अन्यथा नाही. आजकाल 4 वर्षाच्या मुलालाही काही सांगायची सोय आहे की नाही असा प्रश्न मोठ्यांच्या मनात येतो. रामायणात कुटुंब संस्था हे नातेवाचक जे सगळं नातं, त्याची जी खूप छान प्रेमाची वीण गुंफलेली आहे, तो माझ्या दृष्टीने आपल्या मनावर होणारा एक फार मोठा संस्कार आहे. किंबहुना रामायणातली सगळीच जी शाश्वत मूल्य आहेत, प्रेम आहे, त्याग आहे, कर्तव्य आहे, समर्पण भाव आहे, विरक्ती आहे, सहनशक्ती आहे, राष्ट्रप्रेम आहे, देशप्रेम आहे आणि पराक्रम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समर्पण भाव हा कसा असावा. आणि ही सगळी, मी त्याला आवर्जून शाश्वत मूल्य असा शब्दप्रयोग करते. ही सगळी शाश्वत मूल्य, या शाश्वत मूल्यांना काळसुद्धा धक्का लावू शकत नाही. त्यामुळे रामायण हे 5000 वर्षापूर्वी होऊन गेलं, आज काय आहे त्याचं नाही. यातली सगळी मूल्य जी आहेत ती सनातन, म्हणजे नित्य नूतन अशी मूल्य आहेत. ते सगळे अमृतकण आहेत. त्याचा परिणाम काय होतो हे जर का आपण रामायणाच्या ग्रंथातल्या व्यक्तींच्या आणि प्रसंगाच्या निमित्ताने समजून घेतलं तर माझ्या मते आपलं जगणं आनंदाचं, कृतकृत्याचं, एका ध्येयाने झपाटून जाऊन काहीतरी जीवनाला दिशा देणारं असं प्रत्येकाचं जीवन होऊन जाईल. आणि जेव्हा व्यक्ती अशा प्रकारचं काहीतरी जगण्याचं एक ध्येय बाळगेल तेव्हा कुटुंबाला ध्येय मिळेल. अशी 25, 40, 50 कुटुंब एकत्र येतील तेव्हा समाजाला काहीतरी एक ध्येय मिळेल. समाजाला ध्येय मिळेल तेव्हा देश, राष्ट्र, त्यामुळे व्यष्टीने समष्टीकडे जावं आणि समष्टीने विश्वेष्टीकडे जावं. हा संस्कार कशातनं होत असेल तर तो माझ्या दृष्टीने रामायणातनं हा संस्कार होतो. त्यामुळे खरंच हे भूलोकीचं अमृत आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने वेळ आपल्याला खूप कमी आहे. महिनाभर रामायणावर बोलत राहिलं तरी, किती सांगितले तरी काही सांगायचे राही, अशीच आपल्या सगळ्यांच्या बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांच्या मनाची अवस्था होईल. पण मला काही नाती, म्हणजे याला विशिष्ट क्रमच असेल असं मी म्हणत नाही. जी जी नाती एकेका शाश्वत मूल्याला अनुसरून आहेत ते प्रसंग आणि त्या व्यक्ती या निमित्ताने उलगडून दाखवायचा मी प्रयत्न करते. माझ्या मते मला नेहमी असं वाटतं की कुठलंही व्याख्यान नसतं, भाषण नसतं, तर फक्त ते या हृदयीचं त्या हृदयी ओतणं असतं. आणि काही आपण जे काही ऐकतो, श्रवणभक्ती करतो, ती श्रवणभक्ती करून झाल्यानंतर इथनं बाहेर पडताना एक छोटीशी गोष्ट तरी प्रत्येकाने बरोबर घेऊन बाहेर पडायला पाहिजे. ती अंतरंगावर कोरली पाहिजे, ती आणखीन कोणाला तरी सांगितली पाहिजे. हा आपला संस्कृतीचा माझ्या मते वाहता झरा आहे. रामायणातल्या सगळ्या व्यक्ती मुळातच माझ्या मते आपलं वाचन हे प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा की ते वाचन किती सखोल आहे, वाचलेलं स्मरणात किती आहे. आणि गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की श्रवण याचा अर्थ ते लक्षात ठेवून ती कृती करणं आहे. आणि त्या कृतीचा परिणाम मनामनांवर होतो आणि सगळ्या समाजाला एक खूप निराळं काहीतरी आदर्श वळण लागतं. त्या दृष्टीने रामायणातली असंख्य पात्र आणि त्यातले प्रसंग हे खरंच आदर्श आहेत असं मला वाटतं. प्रभू रामचंद्रांबद्दल बरेचदा आपण ऐकलेलं आहे, सीतामाईबद्दल ऐकलेलं आहे, पण त्याच्या बरोबरीने रामायणात येणारी जी सगळी पात्रं आहेत त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्या त्या प्रसंगात ते महत्त्व उजळून कसं निघतं
हे थोडं आपण जर का अभ्यासाच्या चिंतन मननाच्या मार्गाने जर का समजून घेतलं तर नक्की आपलं वागणं बोलणं चालणं हे बदलतं आणि परिवर्तनाची माझ्या मते नितांत गरज आहे. कारण थांबला तो संपला असं म्हणते. मला एक खूप मोठं रामायणातलंच मी परिवर्तन सांगते आणि मग काही चित्रांकडे आणि प्रसंगाकडे वळते. सीतेचं हरण झाले. हनुमंताच्या सहकार्याने सीतेची सुटका झालेली आहे. ती सुटका झाल्यानंतर सगळे परत बिभीषणाला राज्याभिषेक करून सगळे अयोध्येला परत आलेले आहेत. आणि परत आल्यानंतर जो अश्वमेध यज्ञ हा जो चालू केलेला आहे आणि त्यावेळेला पहिलं जे निमंत्रण गेलेलं आहे ते सुग्रीवाला निमंत्रण गेलेलं आहे. सुग्रीवाला निमंत्रण करताना मारुतीरायांनी असं सांगितलेलं आहे की तुझ्याबरोबर अख्खी वानर सेना घेऊन ये. इथे माझ्या दृष्टीने पहिला संस्कार कायमचा मनावर असा होतो की एखाद्याने आपल्याला जर का सहकार्य केलं तर ते आयुष्यभर आठवावं आणि भगवंताच्या कृपेने आपल्याला कुणाला सहकार्य करायची जर का संधी मिळाली तर सहकार्याच्या क्षणी ते विसरून जावं. प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेचा त्यांना काय नेमकं सहकार्य झालं हे मनात कोरून ठेवलेलं होतं. म्हणून पहिलं निमंत्रण सुग्रीव आणि अख्ख्या वानर सेनेला गेलं. आणि दुसरं जे निमंत्रण गेलं जे आज लंकेवर राज्य करतंय त्या बिभीषणाला, जो धर्मात्मा म्हणून आपण ज्याला बघतो त्या बिभीषणाला निमंत्रण गेलं. आणि बिभीषणाला आवर्जून असं सांगितलं गेलं की तुझ्याबरोबर राक्षस सेना घेऊन ये. वानर सेना आली आहे, राक्षस सेना आली आहे. मी परिवर्तनासाठी हे उदाहरण देते आणि तो बरेचदा आपल्याला पुढे जाताना आधीच्या याचा विसर पडण्याची शक्यता असते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी कामाची वाटणी इतकी नियोजनबद्ध केलेली आहे की सुग्रीवाकडे निमंत्रणाची जबाबदारी जी कामाची दिलेली आहे ती सगळ्या पाहुण्यांचं स्वागत राक्षसांनी केल्यानंतर पुढची त्यांची व्यवस्था बघायची. म्हणजे बिभीषण आणि आता त्याच्या तालमीत तयार झालेले सगळे सद्वर्तनी राक्षस, दोन शब्द जरा निराळे एकत्र येत आहेत, परस्पर विरुद्ध अर्थाचे, पण खरंच हे सगळे सद्वर्तनाने आता बदललेले परिवर्तन झालेले राक्षस, त्यांना जे ऋषीमुनी येतील, जे बाकी संत महंत येतील, त्या सगळ्यांचं स्वागत करायचं, त्यांना वंदन करायचं आणि त्यांना अत्यंत प्रेमाने कर्तव्यबुद्धीने आदराने आत घेऊन यायचं. बघा, विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला यज्ञात जे राक्षस अत्यंत त्रास देत होते त्यांच्या बंदोबस्तासाठी बरोबर नेलं. म्हणजे सत्कार्यात विघ्न कसं आणायचं यासाठी रामायणात सुरुवातीच्या काळात ज्यांचं नाव घेतलं जातं ते सगळे राक्षस. आणि आज बिभीषणाच्या सहवासात ज्यांच्यात पूर्ण पालटपै झाला असं म्हणता येईल त्या राक्षसांना प्रभूंनी कामगिरी काय दिलेली आहे तर सगळ्या या साधू संतांना वंदन करायचं, त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांना आत घेऊन यायचं. म्हणजे आपण जो म्हणतो की सतत आपल्याला सत्संग पाहिजे, रामनामाच्या सत्संगाने देखील आपला पूर्ण कायापालट होऊ शकतो. हा संस्कार मी थोडं रामायण पुढचं आहे पण त्याच्यासाठी हे सांगितलं. त्यामुळे अशी सगळी नाती रामरायांनी कशी जपली. आधीच क्षमा मागते की अत्यंत प्रेमाने दरवेळेला प्रभू रामचंद्र वगैरे असंच मुखातनं येईल असं नाही. कधी कधी रामराया येण्याची शक्यता आहे. अत्यंत जवळिकीमुळे राम असंही येऊ शकेल. पण आधीच क्षमा मागते आणि जेव्हा जेव्हा हे उल्लेख येतील तेव्हा तेव्हा ते तशा प्रकाराने येतील. नाती कशी सांभाळायची, नाती कशी वाढवायची, नाती कशी जोपासायची की ज्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य हे एक आदर्शवत होऊ शकतं.
आणि लोकापुढे आदर्श ठेवणं यापेक्षा आपल्या मनाला कायमस्वरूपी मिळणारं समाधान, वाटणारी कृतकृत्यता ही जास्त महत्त्वाची आहे. किंवा कुठलीही गोष्ट बहिरंगासाठी करायची नसते. तू कसा दिसतोस यापेक्षा तू कसा आहेस याला माझ्या मते जास्त महत्त्व आहे. आणि रामायणातनं होणाऱ्या असंख्य संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार आहे की रामायण समजून घेताना आपण आपोआप मला वाटतं अंतरंगात डोकावतो, आत्मपरीक्षण करायला लागतो. आणि ज्याला खऱ्या अर्थाने संत महंत ज्ञान म्हणतात, ते ज्ञान म्हणजे खरं अंतरज्ञान. फार सुंदर समर्थांनी दासबोधात सांगितलंय, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण, त्या नाव ज्ञान. या ज्ञानाची आपोआप मला वाटतं वाटचाल या रामायणातून सुरू होते असं वाटतं. त्यामुळे प्रभू रामचंद्र त्यांचं जीवित कार्य विश्वामित्रांनी त्यांना बरोबर नेलेलं आहे आणि सगळं शिक्षण दिलेलं आहे. पराक्रम म्हणजे काय, वाईट शक्तीचा नाश करायचा म्हणजे काय. जेव्हा शूर्पणखा किंवा त्राटिकेचा वध करायची वेळ येते तेव्हा आपल्या सगळ्या संत ऋषीमुनींच्या मनात स्त्रीबद्दल अत्यंतिक आदर आहे. तेव्हा एका स्त्रीला मारायचं कसं, तिचा वध कसा करायचा, असा प्रभूंच्या मनात प्रश्न आलेला आहे. पण विश्वामित्रांनी आपल्या गुरूंनी इतकं सुंदर त्यांना उत्तर दिलेलं आहे की वाईटाचं नाश करणं, समूळ नष्ट करणं, यात वैयक्तिकता नसते, तर यात काहीतरी सामाजिकता, देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी चांगलं निर्माण करणं हा भाव आहे. आणि म्हणून विश्वामित्रांनी जे जे या सगळ्या प्रवासात प्रभू रामचंद्रांना सांगितलं ते सगळं प्रभू रामचंद्रांनी अंतरंगात करून ठेवलं. म्हणजे श्रवण भक्ती कशी करायची असते याचा उत्तम नमुना म्हणजे विश्वामित्रांकडनं प्रभूंना जे जे मिळालं ते. मग त्यात अहिल्याचा उद्धार केलेला आहे. मग ते गेलेले आहेत. मग सीता स्वयंवराचा प्रश्न आहे. सीता स्वयंवरानंतर परशुराम आड आलेले आहेत आणि त्या परशुरामांच्या पराक्रमाला कसं तोंड द्यायचं आणि परशुरामांना झालेला अहंकार. माझ्या मते रामायणातनं प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वातनं अत्यंत महत्त्वाचा होणारा संस्कार म्हणजे नम्रता आहे. त्यामुळे अहंकाराला मरण कसं यायला पाहिजे, किंबहुना अहंकाराला मरण आल्याशिवाय भक्तीची वाटच सुरू होत नाही. त्यामुळे रामायणातल्या ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना, की रामायणात कर्म अखंड आयुष्यभर करायचं आहे पण कर्माची कटकट नाही आहे. भक्ती आहे पण ती भक्ती ज्ञानयुक्त आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्ञान आहे, ज्ञानयोग आहे, पण ते ज्ञान अत्यंत नम्र आहे. असा हा संस्कार घेऊन प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन परत अयोध्येला आलेले 4ही भावंडांचे विवाह झालेले आहेत. सीता आणि जी आपण लक्ष्मणाची पत्नी उर्मिला या सख्या बहिणी आहेत आणि 2 चुलत बहिणी. मला परत इथे रामायणातला अत्यंत बारकावे आहेत खरं तर, पण आत्ताच्या काळात ते कसे महत्त्वाचे आहेत. अयोध्येला सगळे आलेले आहेत आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी माता औक्षण करायला उभ्या आहेत आपल्या 4ही सुनांना. आणि दशरथांनी तेव्हा काय सांगितलेलं आहे, अतिशय ती गोष्ट असं वाटेल की ती लहान गोष्ट आहे, पण नाही, ती लहान नाही, ती फार महान आहे. आणि आजच्या काळात जे काही आपण बघतो त्या काळावर तर तो संस्कार व्हायला हवा आहे. दशरथ आपल्या या 3ही पत्नींना असं सांगतो की सुनांना औक्षण करताना मनात काय ठेवा. तिथे उल्लेख केलेला आहे पापडी व्रत. अर्थ पटकन लागेल असं खरं तर नाही, पण आपल्या डोळ्यात जर का काही जात असेल तर त्या डोळ्यात काही जाऊ नये, त्याला काही इजा होऊ नये म्हणून संरक्षण कोण करतं तर पापणी करते. आणि ती पापणी आपण आपोआप म्हणजे डोळा मिटतो आणि डोळ्याचं संरक्षण करतो. आयुष्यभर सुनांचं रक्षण कसं करा त्यासाठी दशरथांनी पापणी व्रत सांगितलेलं आहे. अशा खूप बारीक सारीक रामायणात खरं प्रत्येक पानावर अशा असंख्य गोष्टी आहेत.
राज्याभिषेक होणार आहे. कसं प्रत्येक गोष्ट आयुष्यात मान्य करायची याचा संस्कार हे रामाची पितृ आणि मातृभक्ती जी आहे त्या भक्तीतून तो संस्कार आपल्या मनावर होतो. आजकाल मी आणि माझा असंच मला वाटतं जास्त होत चाललेलं आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढते. आईवडिलांचा सांभाळ करा हे कायदा येतोय यासारखं मला वाटतं आपलं करंट पण कुठलंही नाही. पितृ आज्ञा कशी पाळायची. खरं तर राज्याभिषेक होणार आहे. आनंद हा नक्की आहेच आहे, कर्तव्यबुद्धी आहे. आणि पहाटेच्या वेळेला समजतं की आपल्याला वनवासात जायचं आहे. कसं हे मान्य केलं असेल. आपल्या इथे सगळे संत ऋषीमनू साधू संत महंत सगळे असं म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अशी एक लाट आहे. असा एक याबद्दलचा गैरसमज आहे की हा संतांचा दृष्टिकोन आपल्याला अत्यंत मिळमिळीत करतोय. मला नाही तसं वाटत आहे. जी परिस्थिती आहे ती मान्य करायची आणि त्यातून उभं राहायचं. काट टाकून हा संस्कार मला वाटतं ह्या मान्य करण्याच्या वृत्तीतून होतोय. आणि ती मान्य करण्याची वृत्ती प्रभू रामचंद्रांच्यात आपल्याला यावेळेला दिसतेय की कैकेयीने 2 वर मागितलेत. मी कुठल्या तपशिलात शिरणार नाही. फक्त बोध काय घ्यायचा आणि संस्कार मनावर कसा होतो हे अमृतकण वेचायचे फक्त आपल्याला. त्यामुळे तो मान्य करण्याचा संस्कार होतोय. कौसल्य मातेकडे जात आहेत. तिला सांगतायत. कुठल्याही मातृहृदय म्हटल्यानंतर त्याचं अत्यंत वेदना आहे, कारुण्य आहे. पण प्रभू रामचंद्र आपल्या आईला असं सांगतायत, तुला नाही माझ्याबरोबर येता येणार, तुला इथेच राहायला पाहिजे, तू पातिव्रत्य धर्म जो आहे तो पाळायला पाहिजे. आणि आई मुलाचं ऐकतेय. त्याची ताकद काय आहे. आणि म्हणून तिथेही परत मला एक खूप महत्त्वाचा संस्कार वाटतो की आज राखी पौर्णिमा वगैरे आपण कशा पद्धतीने साजरी करतो, केवढा त्यात व्यवहार असतो आणि काय भावना कमी आणि बाकी सगळं जास्त. पण त्या वेळेला कौसल्य माता आपल्या लाडक्या मुलाला प्रदक्षिणा घालतीये आणि राखी बांधतीये आणि 4 उपदेशाचे शब्द सांगतीये की विश्वामित्रांनी तुला जो पराक्रम शिकवलाय, जी सगळी आयुध शस्त्रास्त्र तुझ्याजवळ आहेत ती घेऊन तू 14 वर्ष वनवासात जा. कारण तुला कुठल्या प्रसंगाला तोंड द्यायला लागणार आहे ते माहिती नाही आहे. रामायणातले असे 2 पात्रांच्या मुखातले संवाद जरी नुसते आपण मनावर कोरले ना तरी खरंच आदर्श कशाला म्हणतात ते आपल्याला समजू शकतं. कौसल्या मातेकडनं ते प्रभू येत आहेत. ते आपल्या पत्नीकडे सीतामाईकडे येत आहेत. सीता ही भूमिकन्या आहे, अत्यंत पराक्रमी आहे. आणि त्यामुळे तिला माझ्या दृष्टीने इथे एक वाक्य महत्त्वाचं सांगते आणि हा प्रसंग सांगते. गोव्याच्या निसर्ग संपन्न कुशीत जन्माला आलेले कवी बाबू बोरकर यांनी फार सुंदर असं एक वाक्य म्हटलेलं आहे की आपल्या वैभवशाली भारतीय संस्कृतीत भगवंतच परत परत अवतार घेतो असं नाही, तर आपल्या संस्कृतीचे शिरोधार्थ असलेले रामायणासारखे ग्रंथ देखील परत परत काळानुसार अवतार घेतात. आणि म्हणून आधुनिक वाल्मिकी गदिमा त्यांचं गीत रामायण आणि माझ्या मते गीत रामायणाने राम हा घरोघरी खऱ्या अर्थाने पोचला. त्या गदिमांनाही आपल्याला नित्य वंदन करायला लागतं. इथे पती आणि पत्नी यांचं नातं सांगताना काही महत्त्वाची फक्त वाक्य मला इथे उद्धृत करावीशी वाटतात. आपल्याला गाणं माहिती आहे, निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. किती पटकन एका वाक्यात गदिमाने ते अत्यंत पवित्र नातं खरं तर मांडलेलं आहे. सीतामाई असं म्हणते की असंख्य नाती आहेत जी प्रेमाची साखळी आहे, त्यामुळे जगण्याला खरं तर अर्थ निर्माण होतो. पण पती पत्नी प्रत्येक नात्याचं वैशिष्ट्य आहे. पण पती पत्नीचं नातं असं आहे की ते आयुष्यभरासाठी आहे. एकमेकांनी एकमेकांच्या आयुष्यात आलेली खरं दोघांचं जीवन बांधूनच टाकलेलं आहे. त्यामुळे सुखदुःखात वाटेकरी होणं आणि साथ देणं आणि ते वाटून घेणं, त्यामुळे पती पत्नींचं नातं हे फार निराळं अत्यंत पवित्र नातं आहे.
कुठलीही भीती वनवासात काय होईल, अरण्यात काय वातावरण आहे मला घालू नका. माझ्या आईवडिलांनी कसं वागायचं याचे संस्कार माझ्या मनावर, त्याचं बाळकडू मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार येऊ का असा भागच माझ्या मते इथे शिल्लक नाही आहे. आणि मग पुढे 14 वर्षाची वनवासात घडलेल्या घटना आपल्याला माहिती आहेत. माझ्या दृष्टीने प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यात कोण श्रेष्ठ आणि कोण गौण हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाहीत. दोघं एकमेकांसाठी अत्यंत पूरक आहेत. हा संस्कार माझ्या मते इथे होतो. प्रसंगी सीतामाईंनी कधीही विरोध न करणारी, कधीही कुठल्याही गोष्टीत तक्रार न करणारी, सगळं दुःख हे प्रसाद रूपाने स्वीकारणारी सीतामाई कधी कधी मात्र ही किती पराक्रमाचं एक आदर्श रूप आहे हे आपल्याला समजू शकतं. तिथनं लक्ष्मणही असंच म्हणतोय, म्हणजे भावाभावांचं प्रेम काय आहे. हल्ली खूपदा व्हॉट्सअपवर महाभारत आणि रामायण यात फरक काय अशा बऱ्याच ज्या 20-25 गोष्टी आहेत त्या फिरतायत. पण माझ्या मते एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की या भावंडांच्यात एवढं प्रेमाचं नातं आहे. मला खरंच निवृत्ती, ज्ञानमुक्त आणि सोपान हे एका प्रेमाच्या धाग्याने जसे बांधले गेलेले आहेत ना, तशी ही चारी भावंड किंवा सगळं कुटुंबच प्रेमाच्या धाग्याने बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे जसं सीतामाई सांगते की जिथे राघव तिथे मी आहे, तसं लक्ष्मणही म्हणतो की आपली जोडीच आहे. विश्वामित्रांबरोबर आपण शिक्षण बरोबरच घेतलेलं आहे, लहानपणापासून आपण बरोबर आहोत, मी तुमची सावली आहे. त्यामुळे आत्यंतिक भावाभावांचं प्रेम कसं असावं आणि गादीसाठी प्रत्येकाने त्याग कसा करावा, बरोबर महाभारतात निराळ आहे आणि रामायणात निराळ आहे. त्यामुळे एक प्रेम असेल ना, प्रेम हाच आयुष्याचा पाया आहे आणि प्रेम हाच आयुष्याचा कळस आहे. ते निरपेक्ष प्रेम असेल ना, तर सगळी नाती खूप छान आपल्याला निभावून नेता येतात आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो. त्यामुळे लक्ष्मण हाही माझ्या मते वनात गेलेला आहे. तिथेच मला एक थोडं निराळ सांगावंसं वाटतं की कौसल्याने रामचंद्रांना जसं सांगितलं तसं सुमित्रा मातेनेही सांगितलेलं आहे की मोठा भाऊ आणि वहिनी हे आईवडिलांसारखे आहेत आणि त्या आईवडिलांचं रक्षण करणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. कुठेही सुमित्रा मातेने आपल्या मुलाला 14 वर्ष वनवासात जाण्यासाठी अडवलेलं नाही आहे. आणि 14 वर्ष रात्रंदिवस आपल्या भावा बहिणीची म्हणजे आईवडिलांची रक्षण करणं, सेवा करणं हे अत्यंत अवघड व्रत आहे माझ्या मते. आणि त्यासाठी लक्ष्मणाला एक वर मिळालेलं आहे. बारकावे आपल्याला बरेचदा खरं तर माहिती नसतात. आणि उर्मिलेचं लक्ष्मणाचं नातं काय आहे. उर्मिला म्हणजे माझ्या मते पातिव्रत्याची, कारुण्याची, सहनशक्तीची, त्यागाची, समर्पित जीवनाची एक शांत जळणारी वात आहे. ती मूर्ती आहे ती. उर्मिलेलाही लक्ष्मणाबरोबर वनवासात जायचं होतं, पण नाही. लक्ष्मणाने असं सांगितलं की इथे राहून राज्यकारभारात थोडं लक्ष घालणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं हा तुझा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सबंध या युद्धामध्ये इंद्रजिताचा वध कोणी केला तर तो लक्ष्मणाने केला. खूप मोठी लक्ष्मणाची भूमिका आहे खरं तर रामायणात. पण इंद्रजिताला असा वर मिळालेला असतो की जो योद्धा 14 वर्ष अजिबात झोपलेला नसेल तोच तुझा वध करू शकेल. आणि आमचा हा लक्ष्मण रामाची सावली, खरं तर भक्ती सम्राट असं म्हणता येईल त्याला, तो 14 वर्ष झोपलेला नाही आहे. पण त्याची झोप त्यांनी कोणाला दिली आहे तर आपल्या पत्नीला दिलेली आहे. ते पातिव्रत्य काय असतं, पतीचा शब्द झेलणं आणि त्याप्रमाणे कृती करणं, ही व्रतस्थ वृत्ती कशी असते हे उर्मिलेकडून माझ्या मते आपल्याला समजतं. कारण लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि नाग लक्ष्मी याचा अवतार म्हणजे साक्षात उर्मिला आहे. त्यामुळे उर्मिलेचं दुःख काय आहे. आणि आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे
की सीतामाई जेव्हा वनवासात गेली तेव्हा उर्मिलेला तिनेही वर दिलेला असतो की एका वेळेला तू 3 गोष्टी संत महात्मे जशा करतात तशी करू शकशील. आणि म्हणून 3 गोष्टी एकाच वेळेला करणारी उर्मिला ही कुठल्याही संत संतिणींपेक्षा कमी नाही. ती लक्ष्मणाची निजशक्ती आहे. जे रामकृष्ण परमहंसांची शारदा माता ही जशी निजशक्ती आहे तशी माझ्या मते लक्ष्मणाची उर्मिला ही निजशक्ती आहे. त्यामुळे ती स्वतःची झोप, पतीची झोप, राज्यकारभारात जी गरज पडेल ती मदत आणि शिवाय सासू सासऱ्यांची सेवा, या 3 गोष्टी एकाच वेळेला करणारी ही उर्मिला, मला माहीत नाही माझ्या मनाची कदाचित ही सल असेल की वाल्मिकी रामायणात उर्मिलेचा त्याग आणि उर्मिलेचं जे काही सगळं आदर्श जीवन आहे त्याच्याबद्दल कुठेही काहीही भाष्य केलेलं नाही. एक कदाचित स्त्री म्हणून हे सगळं अत्यंत बारकाईने समजून घेताना ती माझ्या मनाची कदाचित सल असू शकते. त्यामुळे उर्मिला आणि लक्ष्मण या पतिपत्नींचं नातं कसं आहे हेही रामायणात खरं आपण खूप समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण अगदी असं म्हणतो की एका काय यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते, एक स्त्री असते, पत्नी असते असंही नाही. त्याच्यावरही मी फार भाष्य करत नाही, पण गुळगुळीत झालेली ही वाक्य आहेत. पण रामायणात आपल्याला पानोपानी असे आदर्श आणि असे अमृतकण वेचता येतात. मला आणखीन एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. शबरी रामायणातलं एक फार उच्च कोटीचं स्त्री पात्र आहे असं मला वाटतं. स्त्री शक्तीचा जागर आहे शबरीबद्दल बोलणं म्हणजे. आपल्याला कुठनं तरी ऐकून थोडंफार वाचून कधीतरी असं माहिती असतं की शबरी ही भिल्लीण आहे. ती मतंग ऋषींच्या आश्रमात राहत होती आणि तिची उष्टी बोरं रामाने खाल्ली. आणि लक्ष्मणाने असं विचारलं की देवा अशी कशी तू उष्टी बोरं खातोस बास. यापैकी शबरी आपल्याला फारशी माहिती नसते, पण खरंच जाणून घ्यायला पाहिजे. जिला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे असं ब्रह्मचारिणी म्हणजे ही शबरी आहे. माझ्या दृष्टीने शबरी काय किंवा पुढे आलेली जी काही पात्रे गंगा पार करण्यासाठी ज्या केवटाचा उल्लेख आहे तेही असं ज्ञानसंपन्न उजळून निघणारं पात्र आहे. मला थोडी शबरीची चरित्रगाथा अगदी थोडक्यात 2 मिनिटात इथे सांगावीशी वाटते की शबरी ही भिल्लीण आहे खरी, पण अत्यंत संवेदनक्षम आहे आणि भक्ती हा तिच्यातला एक प्राण आहे माझ्या मते तिचा. आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की समर्थांनी दासबोधात जी नवविधा भक्ती सांगितली आहे ती भक्ती पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांनी मतंग ऋषींच्या आश्रमात पहिली कोणाला सांगितली असेल तर भक्ती सम्राट असलेल्या शबरीला सांगितलेली आहे. भगवंतांनी प्रल्हादालाही सांगितली वगैरे ते उल्लेख आपल्याला माहिती आहेत. पण म्हणजे शबरीचा भक्तीचा अधिकार काय होता, ती किती ज्ञानसंपन्न होती हे आपल्याला माहिती नाही. ते जाणून आपल्याला घ्यायला पाहिजे. अगदी लहानपणी शबरीचा विवाह आईवडिलांनी ठरवलेला आहे आणि त्यात प्राणी हत्या आहे. बोकडं कापून जेवण हा प्रकारे जो तिच्या संवेदनशील मनाला अजिबात पटलेला नाही आणि म्हणून ती लहान वयात घर सोडून गेली आहे आणि चालत चालत कुठे गेली आहे तर मतंग ऋषींच्या आश्रमात गेली आहे. या मतंग ऋषींच्या आश्रमाचं महत्त्व असं आहे की तिथे एक तलाव आहे. म्हणजे रामायणातले संस्कार आजही कसे आहेत आणि उद्याही ते तसे नित्यनूतन कसे राहतील यासाठी मला हे बारकाईने उदाहरण द्यावंसं वाटतं की त्या तलावात मतंग ऋषींनी 7 नद्यांचं पाणी आणून सोडलेलं आहे. माझ्या दृष्टीने रामायण आता नदीजोड प्रकल्प वगैरे हे सगळं आपण बघतो किंवा आता अयोध्येलाही काय सुंदर आपल्या संस्कृतीला अनुसरून सगळे विधी चालू आहेत. पण त्या काळात भौगोलिक राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार या मतंग ऋषींच्या आश्रमात मतंग ऋषींचं जे सगळं वागणं आणि जीवनशैली आहे ना त्यातून होतो. अशा दृष्टीने आपण रामायणाकडे जर का बारकाईने बघितलं ना तर आज आपल्याला जे जे हवं आहे
ते सगळे रामायणातनं संस्कारित होऊन आपल्यापर्यंत पोचतंय, म्हणजे त्याला काळसुद्धा कधी धक्का लावू शकणार नाही आहे. ही शबरी निरक्षर आहे, पण तरी देखील मतंग ऋषींच्या आश्रमात जी जी सगळी ज्ञानी महंत व्यक्ती येत आहेत, त्यांचं बोलणं ती अत्यंत बारकाईने श्रवण भक्ती करते. श्रवण भक्तीत ती अत्यंत पारंगत आहे आणि त्यातून तिची वाढ होतीये, ती ज्ञान संपन्न होतीये. तिला ब्रह्मचारिणी असं म्हणतात. ती त्या सगळ्या महंतांच्या चर्चेमध्ये सहभाग घ्यायला लागलेली आहे आणि तिला पहिल्यापासनं रामाच्या भेटीचा ध्यास आहे. आणि मनात खरंच एखादा जर का ध्यास असेल ना, आणि त्या ध्यासाची आपण आयुष्यभर जर का पूजा करत असू ना, तर प्रसाद रूपाने आपल्याला ते नक्की मिळतं. याचं संस्कार या शबरीच्या व्यक्तिमत्वातनं आपल्या मनावर होतंय. शबरीला मतंग ऋषींनी देह ठेवताना असं सांगितलेलं आहे, मी तुला कधी ते सांगत नाही, पण प्रभू रामचंद्रांची तुझी भेट होईल हे अगदी नक्की आहे. कधी माहीत नाही आहे. आणि कल्पना करा, 11 वर्ष शबरीला प्रभूंची वाट बघायला लागली आहे. कधी येणार आहेत माहीत नाही आहेत. आज येणार आहेत, उद्या येणार आहेत, सकाळी येणार आहेत, ब्राह्ममुहूर्तावर येणार आहेत का सांज वाटेला येणार आहेत माहीत नाही आहे. पण त्यासाठी ती सबंध आश्रम आणि त्या आश्रमात येणारी वाट रोज सडा शिंपून, रांगोळ्या घालून, फुलांनी ती सतत ठेवते. शबरीच्या मनात असलेला सौंदर्यवादी दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रभू रामचंद्र आलेले आहेत. खरोखर तिच्या मनातला जो भाव आहे तो ती व्यक्त करू शकत नाही आहे बोलून, पण प्रभू रामचंद्रांच्या चरणावर माथा टेकलेला आहे, त्यांची पूजा केली आहे. वाल्मिकी रामायणांनी पूजा या शब्दाचा अर्थ वाल्मिकींनी इतका सुंदर सांगितलेला आहे. पूजा याचा अर्थ मनातला भाव व्यक्त करण्याची एक क्रिया. तबक घेऊन, निरांजन घेऊन पूजा केलीच पाहिजे असं नाही, ती करणं महत्त्वाचं आहे नाही असं नाही आहे. पण माझ्या मते मनातली जी पूजा आहे, मनातला जो भाव आहे तो कसा मानस पूजेच्या निमित्ताने व्यक्त करावा हा संस्कार त्या प्रसंगी आपल्या मनावर होतोय. प्रभू रामचंद्रांना प्रसाद म्हणून तिथे परत रामचंद्रांची चर्चा करताना, प्रभूंशी संवाद साधताना तिला काहीही तसा संकोच, भीती वाटलेली नाही आहे, कारण तीही ज्ञानसंपन्न आहे. ती असं सांगते, सबंध आश्रम फिरून ती आश्रमात जी झाडं आहेत, जी फुलझाडं आहेत, ती 24 तास नित्य टवटवीत असतात. कारण त्या फुलझाडांना इथे जे ऋषींनी कष्ट केलेले आहेत त्याचे घामाचे जे थेंब आहेत ते खत म्हणून मिळालेले आहेत. त्यामुळे 24 तास ती सगळी फुलं सतत सुगंधी आणि सतत बहरलेली अशी असतात. ती त्यांच्या पायाशी घालते आणि प्रभू रामचंद्रांची चर्चा करता करता प्रभूंना ही शबरी कोण आहे आणि काय आहे ते समजतंय. खूप दोघांची चर्चा होतीये आणि त्यातून अखेरीस ती आपल्या मनातलं जो भाव आहे तो व्यक्त करते की मला आपल्या चरणावर देह ठेवायचा आहे, पण आपली आज्ञा असेल तर. गुरु आणि शिष्य यांच्यातला भाव काय असतो, गुरु शिष्यांचं नातं काय असतं, हे या सगळ्या माझ्या मते बारीक सारीक प्रसंग आपल्याला वाटतात, पण या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला काही ना काहीतरी आयुष्यात सांगून जातात. आणि आयुष्याच्या यशस्वी मार्गात जर का आपल्याला याची सोबत असेल, सहवास जर का असेल, तर आपल्या मनातही ते सगळे भाव उमलून येतात. आणि अशा शबरीला प्रभू रामचंद्रांनी वंदन केलेलं आहे. जसं वारकरी संप्रदायात एकमेकांनी एकमेकांना वंदन करणं हा भाव आहे आणि त्याच्या मागचा हेतू खरं तर असा आहे, उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या अंतरंगी काही ना काहीतरी गुणांचं सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्याला वंदन करणं, दोषावरच सतत बोट ठेवणं, तक्रारी करणं, निंदा करणं हे मान्यच नाही आहे. त्यामुळे एकमेकांच्या अंतःकरणातल्या गुणांना वंदन करणं. आणि म्हणून प्रभूंनी शबरीला वंदन केलंय. ती वयाने तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेच आहे, पण तिच्या ज्ञानाने आणि भक्तीनेही ती अत्यंत श्रेष्ठ आहे. प्रभूंनी वंदन केलेलं आहे आणि मग शबरीने
प्रभूंच्या चरणावरच अखेरचा श्वास घेतलेला आहे. हे सगळं सांगताना त्यातल्या त्यात अलीकडचं म्हणजे 17व्या शतकातले समर्थ रामदास आणि त्यांची शिष्या वेणा स्वामी, वेणा पावली विराम, तिन्ही आपल्या गुरूंच्या चरणावर माथा टेकून अखेरचा श्वास कीर्तन करता करता घेतलेला आहे. म्हणजे गुरु शिष्यांची एक वैभवशाली परंपरा आपल्या इथे कशी आहे हेही माझ्या मते अमृतकण यातनं वेचण्यासारखे आहेत. माझ्या मते अमृतकण म्हणजे काय असेल तर ते ज्ञानाचे कण आहेत. ते ज्ञानाचे कण वेचून वेचून अंतःकरणावर कोरून ठेवून जर का ती कृतीत आले तर मी मगाशी जो शब्द वापरला की हे जगणे आनंदाचे, म्हणजे प्रभू राम हे आपल्या माझ्या मते दैनंदिन जीवनात इतक्या चांगल्या पद्धतीने घट्ट रुतलेले आहेत की अगदी पूर्वीपासून दोन माणसं जर का एकमेकांना भेटली ना तर ती रामराम म्हणतात. माझ्या मते आपल्याला फोनवर आपण हॅलो असं म्हणतो ते आजपासूनच किंवा फार तर उद्यापासून आपण जय श्रीराम किंवा राम राम असं म्हणून आपल्यात काही परिवर्तन करून घ्यावं का, हा आपल्या मनातला आदरभाव व्यक्त करण्याचा एक माझ्या मते आपल्याला आनंद देणारी वाट आहे किंवा मार्ग आहे असं मला वाटतं. काही गोष्टी आणखीन काही अमृतकण वेचायला पाहिजेत. भावाभावांचं नातं कसं आहे. माझ्या मते राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचं नातं खूप प्रमाणात माहिती आहे. पण तरी परत माझ्या मनातली एक खंत अशी आहे की 14 वर्ष अयोध्येचं राज्य सांभाळणारा, कधीही तक्रार न करणारा शत्रुघ्न हाही इतिहासाला फार माहिती नाही आहे का. तोही आपल्याला खरं तर जाणून जशी उर्मिला माहीत नाही आहे तसं शत्रुघ्नने भरताचं कौतुक आहे. कारण तो नंदीग्रामला प्रभूंच्या पादुका घेऊन त्या पादुकांना समोर ठेवून रोज वंदन करून पूजा करून राज्य चालवतोय. पण शत्रुघ्नची जबाबदारी किती मोठी आहे याची खरं कल्पना जरी आपण केली ना, इथे 3 आई, बाकी जे सगळं आहे ते या सगळ्यांचा सांभाळ करायचा आणि राज्य चालवायचं गादीवर न बसता. आज खुर्ची हा शब्दही मला वाटतं उच्चारू नाहीये, पण शत्रुघ्नचं कार्य 14 वर्षांसाठी किती महत्त्वाचं आहे. आणि पुढच्याही त्याच्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर अश्वमेध यज्ञ आहे तिथपर्यंत फारसा कुठेही शत्रुघ्नचा उल्लेखही आलेला नाहीये. आणि तरी देखील तृप्त समाधानी कृतकृत्य जीवन म्हणजे माझ्या मते जे आपण म्हणतो काय भुललासी वरलिया रंग, शत्रुघ्नांना वरलिया रंगही कधी कोणाला फार दिसला नाही आणि अंतरंगीचा भाव हाही फार समजला नाही. जे न बोलता माणसाने नित्य कृती कशी करत जावी. आणि माझ्या मते जो बोलतो ना किंवा सगळ्या फोटोत असतो ना तो फारसा काम करतच नाही की काय. त्यामुळे रामायणात जरी शत्रुघ्न फारसा नसला ना तरी शत्रुघ्नाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे रामायणातले अमृतकण, रामायणातला अमृतकुंभ याची गणनाच मला वाटतं होणार नाही, मोजदातही आपल्याला करता येणार नाही. असं हे सगळं आहे. आपल्याला राज्याभिषेकानंतर एक राजा म्हणून कर्तव्य बुद्धीने, मगाशी खूप छान उल्लेख हर्षताईंनी असा केला की प्रभूंच्यात कुठले कुठले गुण आहेत आणि ते प्रत्येक नात्यात श्रेष्ठ कसे आहेत, आदर्श कसे आहेत. एक शत्रू म्हणून देखील मला वाटतं शिवाजी महाराजांबद्दलही अत्यंत आदराने हे बोललं जातं की शत्रू कसा असावा तर शिवाजी महाराजांसारखा असावा, तसा शत्रू कसा असावा तर रामरायासारखा असावा. असंख्य उदाहरणं रामायणातली देता येतील पण 1-2च उदाहरणं फक्त मी देते. लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केलाय आणि त्या प्रसंगी इंद्रजितची पत्नी सुलोचना, ती सुलोचना ही पतिव्रत आहे.
जे राक्षस कुळातली जरी असली ना तरी तीही पतिव्रता आहे. आणि ती आपल्या सासू सासऱ्यांना मंदोदरीला आणि रावणाला येऊन असं म्हणते की मला सती जायचं आहे आणि त्यासाठी मला माझ्या पतीचं कलेवर निदान मस्तक तरी हवे, शिर तरी हवे. आणि त्या सगळ्या वानरसेनेनी ते रामरायापुढे आणून ठेवलेलं आहे अत्यंत आदराने. शत्रूचाही आदर कसा करावा हे रामायणात शिकावं. शत्रू नसावेतच, पण असावेत की नसावेत हे बरेचदा आपल्या हातात नसतं, पण असले तरी कसं करावं. आणि मंदोदरीला सुलोचना असं म्हणते की मी शत्रूच्या गोटात जाते आणि तिथनं माझ्या पतिदेवाचं कलेवर घेऊन येते, निदान मस्तक तरी घेऊन येते. मंदोदरीला आधी आपला मुलगा गेल्याचं दुःख आहे, सुनेला असं बघणं हे फार मोठं दुःख आहे. आणि आता ही शत्रूच्या गटात जातीये, काय तिचं होईल अशी काळजीही आहे. आणि तेव्हा रावण स्वतः मंदोदरीला आणि सुलोचनाला असंख्य राक्षसांच्या समवेत असं सांगतोय की खुशाल जाऊ देत, मनात भीती बाळगू नका. तिथे हनुमंतासारखे ब्रह्मचारी आणि एक पत्नीव्रत घेतलेले स्त्रियांचा अत्यंतिक आदर करणारे प्रभू रामचंद्र आहेत. तिथे सुलोचनाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, तिच्याकडे कोणीही वाईट नजरेने बघूही शकणार नाही. तिला खुशाल जाऊ दे, शत्रू कसा असावा. आणि म्हणून रावणालाही सीतेला सोडून देऊन नारदमुनी जेव्हा सांगतात की अरे रामरायाच्या हातून मृत्यू येणं म्हणजे तुला मुक्ती मिळणं आहे, जी मुक्ती जटायूलाही दिलेली आहे, कबंध राक्षसालाही दिलेली आहे आणि असंख्यांना दिलेली आहे. जेव्हा रावण वध होतो तेव्हा रावणावर उत्तरक्रिया कोणी करायची? प्रभू रामचंद्र बिभीषणाला सांगतायत की उत्तरक्रिया कर, आणि बिभीषण धर्मात्मा तयार नाही आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की रावण तुझा जसा भाऊ होता तसा माझाही भाऊ आहे. कल्पना करा की ज्यातून रामायण घडलं त्याच्यावर देखील प्रेम करायला आमचे प्रभू हे सिद्ध आहेत. आणि ते त्यात अशी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतात की मृत्यूनंतर शत्रुत्व हे संपून जातं. मी फार थोडे अमृतकण सांगते, पण पानोपानी रामायणात असे असंख्य अमृतकण आहेत की ते आपण सगळ्यांनी खरंच वेचले पाहिजेत. स्मरणात ठेवून ते कृतीत आणण्यासाठी प्रयत्नशील आपल्याला असलं पाहिजे. असे हे रामायणातनं होणारे सगळे संस्कार. मला घड्याळ कुठे खरं तर दिसत नाही. मी सुरुवातीलाच असं म्हटलं की किती सांगितले तरी काही सांगायचे राही अशी मनाची अवस्था. किती वाजले? वेळ संपली? ठीक आहे. शेवटचं फक्त काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की रामायणात प्रत्येक व्यक्तीचा आदर कसा करावा, त्याचे गुण कसे वेचावेत, त्या गुणांची पूजा कशी बांधावी. त्यामुळे निंदा, परस्त्री आणि परधन हे आपले फार मोठे शत्रू आहेत. त्या वाटेनी कधीही जाऊ नये. आणि यातून होणारा कधीही माझ्या मते न पुसला जाणारा एक संस्कार असा आहे की काय 3 गोष्टी कमीत कमी प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनात अत्यावश्यक आहेत. आणि त्या गोष्टी म्हणजे असं सांगितलं गेलं आहे की स्नानाने शरीराची शुद्धी होते. ते शुद्धी रोज करायलाच पाहिजे. नामाने चित्ताची शुद्धी होते. आणि स्वकष्टार्जित जो पैसा आपण मिळवतो, मी अगदी स्वकष्टार्जित असं म्हणते अधोरेखित करून, त्याची जर का आपल्याला त्याचं पावित्र्य हवं असेल तर ते दानाने होतं. त्यामुळे स्नान, नाम आणि दान या 3 गोष्टी. मग ते दान ज्ञानदान असावं, ते धन अर्पण करावं, तसंही ज्ञान असावं, अन्नदान असावं, जे आज माझ्या मते गोंदवल्याला एका व्रतस्थ वृत्तीने 24 तास केलं जातं. कारण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचंही प्राण काय आहे तर ते म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत.
अखेरचं एक व्यक्तिमत्व फक्त सांगते, जे सांगता सांगता मनाला खूप आनंद होतोय. सगळ्या व्यायामप्रेमींचं दैवत असलेला हनुमंत. रामायणातनं जर का सुंदर कांड काढून टाकलं तर रामायणाचं सौंदर्यालाच धक्का लागेल की काय. खूप उशिरा रामायणात 7 कांडांमध्ये किष्किंधा कांड जे आहे तिथे माझ्या मते हनुमंताचा प्रवेश झालेला आहे. ब्राह्मण वेशात प्रवेश झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्याशी संवाद साधून जे कबंध ऋषी आणि मतंग ऋषींच्या आश्रमातनं शबरीने अखेरचं जे सांगितलेलं होतं की ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने तुम्ही जा, सीतेचं हरण झाले, तिची सुटका करण्यासाठी सुग्रीवाची तुम्हाला मदत सहकार्य मिळणार आहे. त्या सुग्रीवाची प्रभू रामचंद्रांची भेट होण्यातला परत मध्यस्थी कोण आहे, तर आमचा हनुमंत आहे. आजच्या तर दहशतवादाच्या काळात किंवा जे सगळं आहे ना, त्यात हनुमंताची भक्ती, शक्ती, बुद्धी आणि युक्ती या सगळ्याची उपासना माझ्या मते व्हायलाच हवी आहे. त्यामुळे किष्किंधा कांडात जरी मारुतीरायाचा प्रवेश झालेला असेल तरी त्याच्या गुणांचं महत्त्व काय आहे, माझ्या दृष्टीने रामकथेचा प्राण जर का कोण असेल ना तर तो हनुमंत आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी जेव्हा राज्याभिषेक झाल्यानंतर, मी खूप उड्या मारते बराबरा खरं तर, पण त्याला काही इलाज नाही आहे, जेव्हा प्रत्येकाला आपापल्या अधिकारानुसार भेटी दिलेल्या आहेत आणि जेव्हा हनुमंताकडे सीतामाई बघते की हनुमंताला प्रभू काय भेट देत आहेत आणि प्रभू रामचंद्र असं म्हणतात की माझ्याजवळ भेट देण्यासारखं हनुमंता काहीही नाही, तू माझ्याच तेजाचा एक अंश आहेस. त्यामुळे जसं रामनवमीचा उत्सव आहे तसाच हनुमान जयंतीचाही उत्सव तेवढ्याच उत्साहाने किंबहुना काळाच्या गरजेनुसार जास्त उत्साहाने साजरा करू. कारण आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हनुमंत हा संरक्षण मंत्री आहे. सर्वार्थाने आपलं रक्षण करणारा आज मंत्री कोण असेल तर ते हनुमंत आहे. हनुमंताशिवाय रामायणच राहणार नाही की काय. सुंदर कांड वाचताना आपल्या मनाला इतका आनंद होतो खरोखर, जसं माझ्या मते श्रीमद भागवतातलं दशमस्कंद आहे. कितीही वेळा वाचला ना तरी दरवेळेला नवीन त्यातनं आपल्याला काहीतरी समजतं. तसा माझ्या मते हे सुंदर कांड आहे. मारुतीचं सौंदर्य कशात आहे, पराक्रम कशात आहे, त्याच्या बाललीला काय आहे, तो इतका पराक्रमी का झाला, या सगळ्याचा मला वाटतं इतिवृत्तांत हा सुंदर कांडामध्ये आहे. आणि मग ते पुढे जास्त फुलत जाते. मारण्यकांड, युद्धकांड या सगळ्या ह्याच्यात प्रभू रामचंद्र आणि हनुमंत, रामायणाचा प्राण, यांच्यात द्वैत नाही आहे, ती अद्वैत भक्ती आहे. त्यामुळे प्रभूंशिवाय हनुमंत नाही, हनुमंताशिवाय प्रभू नाही. प्रभूंनी हनुमंताला विचारले, बाबा मी तुझ्यावर इतका खरं तर खुश आहे, तुझ्याशिवाय मी आज उभंच राहू शकलो नसतो, मी तुला काय देऊ. पण सगळंच मिळालेलं आहे, रामफळच ज्याच्याजवळ आहे त्याला काय लागणार आहे. निरपेक्ष वृत्ती आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, असा हा आमचा हनुमान आहे. तो असं म्हणतो मला काही नको, पण जिथे रामकथा चालेल तिथे माझं अस्तित्व असू दे. आणि म्हणून रामायणातले 2 चिरंजीव अवतार आहेत, एक बिभीषण आहे आणि दुसरा हनुमंत आहे. पण माझ्या दृष्टीने चिरंजीव अवतार म्हणजे मानवी देह चिरंजीव असा अर्थ वाल्मिकींना अभिप्रेत नाही आहे. बिभीषणातले जे गुण आहेत, हनुमंतातले जे गुण आहेत, ते गुण प्रत्येक काळात हवेत म्हणून ते चिरंजीव म्हणजे गुणचिरंजीव आहेत, देह चिरंजीव नाही आहे. असं पूर्ण अर्थ रामायणात वाल्मिकींनी इतक्या ठिकाणी आपल्याला खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलेलं आहे. खाली माझ्या मते अक्षरराम या उपक्रमात रामायण सगळ्या भाषेतले ग्रंथ, जवळजवळ 2000 ग्रंथ इथे मांडलेले आहेत.
आपण ते घ्यावेत, ते वाचावेत, ते स्मरणात ठेवावेत. कसं असतं ना, समोर येतं ते सगळं आपण वाचतो असं नाही, जे वाचतो ते सगळं आत पोचतं असं नाही, आत पोचलेलं सगळं लक्षात राहतं असं नाही, जे लक्षात राहतं त्यातलं थोडंच सांगता येतं आणि जे सांगतो त्यातलं थोडंच श्रोत्यांच्या लक्षात राहतं. मिळून ते किती होतं? जेमतेम 1%. पण निदान रामायण हा आपला ग्रंथ आहे, त्यात संस्कार आहेत, त्यात शाश्वत मूल्य आहेत जी आपल्यासाठी आहेत. आणि आज आपण सगळेजण मला वाटतं काही ना काही ताणांमुळे असेल पण धास्तावलेले आहोत. आणि गीत काय गातो की ताण इथले संपतच नाही, भय इथले संपत नाही. माझ्या मते आपल्याला भय कधी वाटतं? आपल्याला कोणाचा आधार नाही, आपण निराधार आहोत असं जेव्हा वाटतं ना, तेव्हाच आपल्याला भय वाटतं. आणि जिथे आपल्या अंतःकरणावर राम ही 2 अक्षरं कोरली जातील आणि अंतरंगातून रामनामाचा जप नित्य अखंड सुरू होईल, जपाजप, तेव्हा माझ्या मते आपण अत्यंत निर्धास्तपणे आपलं जीवन जगू शकू. आणि जिथे भय उरत नाही, जिथे मला कोणाचा तरी आधार आहे अशी श्रद्धा बसते ना, तेव्हा आपल्या हातून जास्तीत जास्त चांगलं कार्य होऊ शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या मते, जर का आपल्यावर सतत कोणीतरी टीका करत असेल आणि आपले शत्रूच समाजातले वाढत असतील तर आपण चांगलं काम करतोय हे जर का आपल्या मनाशी आपण ग्रह जर का धरला ना, तर हातून आपल्या काम नक्की चांगलं होईल. मनात खूप असं ठरवलं होतं की आजच्या या व्याख्यानाला विराम देताना सीतेचं पावित्र्य हे अश्वमेध यज्ञात वाल्मिकी ऋषींच्या सहवासात सीतेने कसं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं स्वर्गारोहण कोण कोण तेव्हा आलेलं आहे, कशी कशी माझ्या मते जशी माऊलींची संजीवन समाधी आहे ना, तसा हा स्वर्गारोहणाचा प्रसंग नीरव शांतता ज्याला म्हणतात, टाचणी पडली तरी आवाज येणार, अशा प्रकाराने तो सबंध प्रसंग जर का डोळ्यासमोर उभा राहिला ना, तर आपल्या सगळ्यांच्या मनातली अज्ञानामुळे असेल पण मृत्यूची जी भीती आपल्याला वाटते ती पूर्णपणे गळून पडेल. कारण रामायणातला आणखीन एक फार संस्कार महत्त्वाचा आहे की मृत्यू इतकं जगात सुंदर दुसरं काहीही नाही. बहिणाबाईंनी फार सुंदर सांगितलं की जन्म म्हणजे आईच्या कुशीतून सोहमच्या जप करत बाहेर यायचं आणि मृत्यू म्हणजे देवाच्या कुशीत झोपायला जायचं. या देवाकडे जाताना भीती कसली आणि काय कसलं? त्यामुळे आपल्याला माझ्या मते मृत्युंजयी सावरकर माहिती आहेत, मृत्यूचे असंख्य अर्थ माहिती आहेत. सावरकरांनी रामायणाबद्दल फार सुंदर गौरवोद्गार काढलेले आहेत, पण वेळाभावी मी काहीच सांगत नाही. पण परत एकदा संयोजकांचे मला आपल्याशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी या सुवर्ण काळात मिळाली याबद्दल माझ्या मनातला प्रेमभाव, स्नेहभाव आणि कृतज्ञताभाव व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. भारतीताईंना धन्यवाद. खूपच छान सांगितलं आणि जसं तुम्ही सांगत होता सांगण्यासारखं खूप आहे, त्यामुळे परत कधीतरी आम्हाला योग यावा असं सारखं मनात वाटतंय. तर मी इथेच मनीषाताईंना विनंती करते की परत आपण ही संधी नक्की घेऊयात. मी माननीय विश्वनाथ गुर्जर म्हणजे आमचे विसूभाऊ यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आणि व्याख्यानमालेचा समारोप करावा. रामायण भूलोकीचे अमृत यशावरती आरतीताईंची अमृतवाणी गेले तासभर आपण प्राशन केले आणि कान तृप्तही झाले आणि अधिक आतुरही झाले की असं पुन्हा कधीतरी ऐकायला मिळावं. इतकं सुरेख व्याख्यान आणि त्याचा आजच्या परिस्थितीशी त्याचं नातं कसं आहे ते वेगवेगळ्या नातेसंबंधातनं त्यांनी ते उलगडून दाखवलं.
त्यामुळे रामायण कथा ही खरं तर पल्ल्याड न्यावी अशी आहे. देशोदेशी ती पोचलेली आहेच, पण भारतात सुद्धा आज त्याची किती गरज आहे. नातेसंबंधांची वीण जेव्हा उसवत जाते तेव्हा रामायण किती महत्त्वाचं आहे ते लक्षात येऊ शकतं. हे आजच्या व्याख्यानात आपल्याला फार सुंदर रीतीने लक्षात आलेलं असेल. आपल्याकडे दशावतारांची संकल्पना आहे. त्यात राम हा एक अवतार आहे. परशुरामाच्या नंतरचा तो अवतार आहे. एक प्रकारे सत्वगुणाचं ते प्रतीक आहे. आणि गीतेमध्ये 16व्या अध्यायात जी दैवी संपत्ती सांगितलेली आहे, अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं तमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शान्तिः अपैशुनम् दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवम् ह्रीः अचापलम् तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता. अशी एक मोठी दैवी संपत्तीची यादी दिलेली आहे 16व्या अध्यायात. विनोबांचं याच्यावरती फार सुंदर विवेचन आहे. त्यात ते असं म्हणतात की यातला पहिला गुण म्हणजे सैन्यातला पुढचा सेनापती आहे, अभयम. आणि शेवटचा गुण हा सगळ्यात मागचा सेनापती आहे, नातिमानिता. नातिमानिता याचा अर्थ नम्रता. अभय असलं की माणूस पुढे जातो, पण नातिमानिता असलं की पुढे जाण्याची मर्यादा ही त्याच्या लक्षात राहते. आणि नुसता पुढारीपणा तो करत नाही, तो खरा नेता होतो. नेता याचा अर्थ नेणारा. नेणाऱ्या माणसाने पुढेही जावं लागतं, बरोबरही राहावं लागतं, प्रसंगी मागे राहून लोकांना पुढं न्यावं लागतं. असा नेता असावा लागतो. राम हा तसा नेता होता. आणि त्यामुळे तो या दैवी संपत्तीचं प्रतिनिधित्व करणारा सत्वगुणाचा मूर्तिमंत पुतळा आहे. आणि म्हणून तो अवतार आहे. अवतार याचा अर्थ देवानी प्रत्यक्ष खालती येणं, भूलोकीवरती. आणि ते विशिष्ट गुण हे समाजात प्रसृत कसे होतील हे पाहणं, त्यासाठी आपलं जीवन तसं प्रत्यक्ष व्यतीत करणं ते रामाने केलं. आणि सत्वगुण किंवा धर्मराज्य हे इथं कसं प्रसारित होईल, कसं प्रस्थापित होईल ते पाहिलं. संस्कृतींच्या मध्ये त्यावेळेला संघर्ष होतात. आणि भारतावरती जितकी आक्रमणं झाली असती तितकी मला वाटतं कुठल्याच देशावरती झाली नसती. आणि ही नुसती भूमीवरची आक्रमण नाही आहे, ती संस्कृतीवरची आक्रमण आहे. वडिलांच्या आज्ञेने आज राज्याभिषेक होत असताना 14 वर्ष सावत्र आईच्या
आज्ञेचं पालन करण्यासाठी आणि वडिलांची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी राम स्वतःहून वनवासात जातात. आपल्या वडिलांची हत्या करून जे गादीवरती बसले अशी संस्कृती भारताने जवळजवळ 1000 वर्ष पाहिली. अशा संस्कृतीमुळे काही परिणाम होत असतात. त्यामुळे रामकथा पैलाड न्यावी हे जितकं खरं आहे त्याच्यापेक्षा ती अंतरंगी जास्त न्यावी, ती हृदयात पाडावी. त्यातला प्रत्येक शब्द आज जे त्यांनी अमृत सांगितलं तो कण वेचावा, तो क्षण आठवावा आणि तसं जीवन जगावं. ही प्रेरणा ही मिळण्याची आवश्यकता आज सुद्धा आहे. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अनेकदा चातुर्वर्णीय जातीसंस्था याच्यावरती बरं वाईट आपण ऐकत असतो. अनेकदा ह्या लक्षात घेतलं जात नाही की हे जे 2 राष्ट्रीय ग्रंथ आहेत रामायण आणि महाभारत, त्यांचे रचनाकार हे त्रैवर्णिकांच्या पैकी नाही आहेत. म्हणजे ज्यांना राष्ट्रीय ग्रंथांचा मान मिळाला आणि खरोखरच ज्यांनी भारतीयांचं जीवन हे अंतर्बाह्य व्यापून टाकलं असे हे 2 ग्रंथ आहेत. आज सुद्धा त्यांची गरज आहे खरोखरी. असे हे जे ग्रंथ आहेत त्यांच्यामुळे हा धर्म हा सनातन झालेला आहे. सनाचा अर्थ अत्यंत प्राचीन काळापासून आजपर्यंत जो पसरलेला आहे तन पसरणे प्रथित होणे असे ग्रंथ आहेत. त्यांनी भारतीयांची संस्कृती ही घडवलेली आहे आणि त्यामुळे ती सनातन वैदिक संस्कृती आहे. जी जर जागृत राहिली तर रामराज्य येणार आहे. रामराज्य एका व्यक्तीमुळे येत नसतं. नेता असावाच लागतो तसा रामासारखा, पण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातला हा राम जागृत झाला तर खरं रामराज्य येणार आहे, नुसत्या नेत्यामुळे नाही. त्यामुळे राम मंदिर हेही साध्य आहे. रामराज्य हे साधन आहे. राम मंदिर हे साध्य काय आहे तर रामराज्य. आणि ते साध्य केव्हा सिद्ध होईल जेव्हा राम प्रत्येकाच्या अंतर्यामी जागृत होईल, तेव्हा ते रामराज्य प्रत्यक्षात येईल. आणि लोकशाहीत तर नेता कसा आहे याच्यापेक्षा लोक कसे आहेत यालाच महत्त्व आहे. कारण तेच आपले प्रतिनिधी पाठवतात. इन डेमोक्रेसी यू गेट द गव्हर्नमेंट यू डिझर्व. त्यामुळे जितकी तुमची लायकी वाढत जाईल तितके तुम्हाला चांगले नेते मिळतील. म्हणून रामराज्य याचा अर्थ
आपल्या हृदयीचा राम जागृत होणं. तो नेत्याने ते आणण्याची गोष्ट नाही आहे, आपण ते आणण्याची गरज आहे. ती आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी. त्यामुळे रामकथा पहिला आणण्यावी, तितकीच ती अंतरंगी प्रस्थापित करावी आणि तसं जीवन प्रत्येकाने जगावं. हे या निमित्ताने, उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हा या सगळ्या परत जे काही एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा संदेश आहे. आणि तो संदेश आजच्या आपल्या वक्त्यांनी फार चांगल्या रीतीने आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. मी त्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रम संपला आहे किंवा पुढच्या काही सूचना असतील तर त्या देतील. आजच्या या व्याख्यानाने, या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेचाही अतिशय अमृत मधुर असा समारोप झालेला आहे. त्याबद्दल त्यांना मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद.